हे कुठे चालली व माय पोराला घेऊन चालली व ट्युशनला चालली की काय. तरी या बासलीले म्या म्हणलं ना काल की ट्युशन लावू नको म्हणून. काही ढंग नाही, काही शिकवत नाही. थांब कावा रंजना कुठे चालली? आते बाई कुठे नाही, इकडे चालली होती तुमच्याच घरी. माय तुमच्या मोठ्या घरी का आले? अहो मा पोराला ट्युशन लावतो म्हणलं तर ती काही करत नाही. मागच्या वर्षी ट्युशन होती ना तर साजरे मार्क आलते. आता औंदा त्याच्या बाबानं उगाच ट्युशन मोडली. पण औंदा मग आता दिवाळीच्या पेपरात त्याला मार्क नाही भेटले म्हणलं साजरे. म्हणून म्हणलं डबल जातो आणि त्याला तिला म्हणतो माय याले पाठवतो म्हणून सकाळपासून. काय करता बाई, शाळेशिवाय काही नाही ना, शिक्षणाशिवाय काय आहे. हो आम्ही शिकलो नाही तर आम्ही मेलोच. आम्ही डरच व्हायले, आम्ही गधी. आम्ही शिकलो नाही आणि तुम्ही शिकून राहिलेलं आहे दीडशाईने. शिक्षणाशिवाय काही नाही. मग काही नाही तर घरी शिकू ना. घरी शिकू ना पोराले. काय उठलं सुटलं की ट्युशनला झाडता तुम्ही मोकाट है ना. पोराला घरी शिकवा. काही जसं चांगलं शिकवलं जाते. जे माय शिकवते ते कोणी तीर राहत शिकू शकते काय. पण तुम्हाला त्या फोनातून टाइम भेटीन तर ना पोराला धरलं आणि ट्युशनला धाडून दे ना. 2-3 घंटे तुम्ही मोकळ्या. आता बाई तसं नाही, पण आता येते का लेकरायचं. मा पोरगा 7वीत गेलं. त्याचं माय बाई गणित आणि इंग्रजी ते काय माय बाई 7-8 पुस्तकं आहेत मग पोराला. न्यारे येते का मला त्यातलं काही. ये आता 4थी लोक नाही शिकवलं त्याने. पण आता उभार शिक्षण येत नाही मला वदरलं. ट्युशन लावली की कशी ती साजरी हुशार आहे, मस्त शिकवते पोराले. मग पोरगही म्हणे ना मागच्या वर्षाली म्हणजे आई मॅडम मस्त शिकवतात. लागे करून घेते. हो लेकराई जोडून करून घेते. घरी अभ्यास करायला देते. केला नाही की दुसऱ्या दिवशी कल्ला करते. लेकरं तळाक अभ्यास करून येतात. आपलं ऐकतात काय. मा पोरग मा आता उलसं ऐकत नाही ना. मा तुरीच देते मा हातावर. आणि शाळेत मास्तरींचं आणि ट्युशनला गीचं बराबर ऐकते. म्हणून म्हणलं त्याच्या बापाले 2 पैसा घरात कमी खर्च करा पण पोराला ट्युशन लावतोच म्हणलं. म्हणून चालली होती ट्युशन लावायला. अव मग एवढा पैसा खर्च करूनच राहिली, एवढा पोटाले चिमटा घेऊन लेकरा शिकूनच राहिली तर जरा चांगल्या घरी शिकू. मग आता मला का माहित नाही काय दिवा खाली किती अंधार आहे तर. मी काही अशी हलकडबाई नाही हो माय. आपल्या लेकराला काही येत नाही तरी बी पुढे पुढे करणारी. मी तर स्पष्ट सांगतो मासून याचं काही ढंग नाही, काही ढंग नाही. तिने काय येते व तिले. स्वतःच्या लेकराला नाही धड शिकवत तर तुमच्या लेकराला काय शिकवत अशी. ओ माय काय येत नाही तिले. उगाच तुम्ही तिले डोक्षावर घेतलं. 10-12 लेकरं ट्युशनली. अहो माय त्या लेकरायचं इकडे पाहिलं किती माझी उठाट तुटते. असं वाटते माय यायचं भवितव्य निरा अंधारात आहे. तुम्ही एवढे लोक गरिबीतून लेकरायला ट्युशना देऊन राहिले. 1000 रुपये महिना तिच्या उरावर घालून राहिले. काय शिकवते होते तुमच्या लेकरायले. ते बाई नाही साजरी शिकवते. तुम्हालाच माहित आहे. अहो माय होती ना आता मीच तर तिचं सुना बसेल नाही ते 4 लेकरायले. मी तसं लेकराईवर राखो ना. हो माय बाई लेकरायले त्या पुस्तकातल्या 2-4 लाईना लिहायला लावते आणि हे मस्त मोबाईल घेऊन बसते. काही शिकवत नाही. माय भाऊ म्हणून काय झालं. मी काय त्यातली बाई नाही की लोकांचा जीव घेणारी. मी तर म्हणतोय पहा हिच्या जवळ तर कोण लेकराला शिकवायला पाठवू नये. काही नाही ना माय. स्वतःच्या लेकराला संस्कार नाही देऊन राहिले चांगली. स्वतःच्या अंगातच पाहिनं घर फोडे धंदे आहेत. एवढं साजरं गोकुळासारखं घर तिनं फोडलं मला. आणि तिच्या अंगात तसे संस्कार तिची इच्छा अशी ते तुमच्या लेकरावर काय चांगले संस्कार करणार आहे. शाळेतलं शिक्षण देणं तर दूरच दूर. चांगले संस्कार नाही देऊ शकत ते. घर फोडी मा एवढं साजरं घर फोडलं म्हटलं तिनंच मा खटला फोडला. आता माझ्या घरात कोणच घातलं नाही येणार राहायचं ना इशाचं. इलच इशा सारखं ढंगरे आहेत ना. काय करणार आहे खटल्यात राह ना का तोंडाची गोट आहे काय. इच्याच्यानं होते काय. पाय ना एवढं नांतं घर तिकडे घेऊन गेली मा पोराले. मा पोराच्या कान भरते मायापासून दूर करते असे विचारायचे ते बाई. आणि तुम्ही लेकराला धाडता तिच्याजवळ मोठे ट्युशनले. आता बाई आता ते तुमच्या घरातलं काही असो त्याच्यावरती तुमच्या घरातलं झालं. आता त्याच्याशी आमचं काय घेणं झालं. पण शाळेतलं मात्र ते साजरं शिकवते लेकर राहिले. आता मा पोरगं मागच्या वर्षी होतं ना. त्याच्यानं माहिती आहे ना मा पोरगं सांगे ना मस्त शिकवते. मामाली कोयते ना शाळेत असे मस्त मार्क येत जाईल. 4था नंबर आला म्हटलं मागच्या वर्षी मा पोराचा. मग नाही तर ओ माय ते शाळेतले मास्तर लोक हन्यास होते त्याले. आणि आम्ही तर बरं कावलंच होतं बाई. पण मागच्या वर्षी 7 मार्कानं पास झाला ना. मग शाळेतली मास्तरीन म्हणे लय मस्त अभ्यास करून राहिला म्हणे आता ऋतिक. मग म्हटलं माय हो चांगलं ना म्हटलं तर ती ट्युशन लावली म्हणलं आम्ही. तुम्हालाच माहित आहे. तो लेकरूच हुशार आहे. तुला लेकरू तो आवरच गेलो. तू का कमी हुशार आहेस ना म्हणून ती कमी हुशार होईल. ते आमचंच हुशार आहे. हे काय करते व हे काही शिकवत नाही. मी सांगतो ना उगाच पैसा पाण्यात धाक टाकू नको आणि पोराले काही तर ते ट्युशनला पाठवू नको. दिले म्हणा इतकंच तुला करायचं फुकट शिकू ना म्हणा मा पोराले. एवढ्या मोठ्या लेकरात फुकट शिकू नाही शकत का ते. म्हणणं दिले म्हणा त्याचा बाप नाही म्हणते म्हणा ट्युशनची फी भरणं आमच्या काही याच्यात नाही म्हणा. तर तुला यायलाच वाटत असेल तर फुकट शिकू म्हणा. आता फुकट कशी शिकवीन ते. आता काही बी असते काय. आता शाळेत मास्तरले म्हटलं फुकट बसू द्या मा पोराले तर बसू द्यात का माय फी तर घेतातच ना.
मग हे तर माझी ट्युशन होय. ती तिचा काम धंदा सोडून तिचं घरदाराचं हे करून ते शिकून राहिली आणि फुकट कसं काय म्हणावं कोणाले? आम्हाला तरी सोपते का ते? हा, नवऱ्याचा पैसा उधळणं सोपते ना तुले? हा, तुले नाही शिकवता येत? काय केलं त्या माझ्या बापाच्या घरी कंदे वाहिले? अभ्यास करायला काय झालं तुले? अभ्यास केला असता तर आज स्वतःच्या पोराला शिकूनच ती शिकली का? चालेल लोकांच्या घरी ट्युशन लावतं त्याले. हा, नाही शिकली मी नाही डॉक्टर चाललं. पण आता मला हे नाही कोण राहिलं की ते मी ट्युशन लावतो तर तुम्हाला काय? मी का तुम्हाला पैसे मागून राहिले माय? मी लावतो ना ट्युशन, कसंही करेन मी. माझ्या घरी अर्धी भाकर कमी खाईन पण मग पोराला शिकवतो ना मी. हा, मग शिकव ना, दुसऱ्या इकडे देऊन शिकव ना. तिच्या काय गुरावर घालतं पैसा नेऊन? ते तिनं मला घर पडलं आणि तुम्ही दिले 1000 रुपये महिन्याला लेकराला ट्युशन आले सांग तर ते तर मग लय हे होईन. नाही म्हणजे मला तू खदर दुसरं काय? तू एवढी साजरी हिपाजतीनं संसार करून राहिली, एवढी हुशार समजदार पोरगी. आणि असं वाटते तो लेकरू बी तुझ्यासारखंच आहे. मग काय बाई गुन्हाचं पोरग आहे तुला. आणि असं वाटते कसं संगत गुण ते सोबत गुण. मग जशास तसे गुण लागतातच. अहो मा हे तशी घरफोडी उद्या लेकराईवरच काय संस्कार देईन. तिची लेकरं बी तशीच आहेत म्हणलं. पाय 4-5 दिवस झाले तिकडे गेले अशी येऊन नाही पाहत म्हटलं नी डुकरे. तिला की आजी आबाची गरज नाही, हेच आमच्या घरचीच हराम आहे ना माय. येऊन गेली म्हटलं तिची माय आणि भाऊ. सांगा अशी आहेत म्हटलं एक नंबरचे तिचे बहीण तिचा भाऊ आणि तिची माय बदमाश आहे. मी सांगतो बाबा काही काम आहे का? काही काम आहे का? तिच्या माय नसतील शिकवलं म्हणलं आणि तिनं आमचं घर फोडलं. तिसऱ्या दिवशी तिची माय गाडी भरून सामान घेऊन आली म्हणलं. काऊन काय काम होतं? एखादी तर म्हणतो ती कावा तुला खटल्यात राहायला काय झालं काऊन घर फोडलं असं म्हणतो ती. मीच म्हणतो ती मग पोरीनं जसं वागलं असतं तर. आणि तिची माय लगे सामान घेऊन आली. मग मायचीच गुण आहेत ना बाई, मायचीच शिकवण आहे ना. आता बाई हे बा ते तुमच्या घरातलं झालं बाई. तुम्ही शेवटी कसं असते, तुम्ही आज न सकाळी एक होसालच. आम्ही शेजारी काय बोलणार आहो माय? आणि आता काय लग्न झाले जो सगळ्याचे तर सगळ्यांना होतातच माय रे. वाला व्हायला का जगाच्या पाठीवरतीच भाऊ वाले झाले का? संदेश होतात त्यात काय आहे? मग आता आमच्या घरी आम्ही वाला राहत नाही का? आमच्या घरी 4 जण आहेत मग झालं नाही का 4 जण वाला तित काय कोणती गोष्ट अशी काही लय मोठी आहे का काही? काय त्यात काय आहे माय ते बाई? जाऊ द्या तुमचीच होय. नातू बी तुमचेच होय. आज ना सकाळी तेच तुमच्या कामात पडतील. अशा वागल्यानं थोडी होत असते. असं म्हणजे मी का खराब बघतो काय? तो काय म्हणणार मी खराब बघतो काय? आता माय बाई हे तर बाई निरा बाई माघार किती बाई निरा मारक्या म्हशीसारखी. आता बाई मा तसं नाही म्हणणं मजाक करून राहिली. इले जास्त हे नाही कर लागणार नाही तर हे तर इले जरा डब्बेत उतरावं लागेल मला. आवरणजना तू किती गुणाची आहेस. तू आलं तर मांगही नाव काढतो मी. माझ्या दोन्ही सुनाईले सांगतो मला सून रंजनासारखी भेटा लागत होती. घर जोपासणारी, घरातल्याची काळजी करणारी, सासू सासऱ्याची सेवा करणारी, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करते म्हणलं. आणि लेकरायले असं तळ हाताच्या फुलावाने जपते. काय साजरं शिक्षण दिलं त्या पोरायले तुला. लयच गुणाचे लेकर आहेत ना बाई तुले. तुझी पोरगी तरी लहान आहे पण पोरग लयच माणुसकीचं आहे ना बाई. मग कोणाच्या ना तोच्यानं तू साजरी आहेस म्हणून साजरा आहे. बाकी काय मला काय करावं लागते बाई. पण असं वाटते माय तुला नुकसान नाही झालं पाहिजे. तू एवढी हितानं संसार करून राहिली आणि उगाच पैसा इकडे तिकडे नेऊन टाकणं काही कामाची गोष्ट नाही असं म्हणणं आहे. बाकी काय माय बाई मला असं वाटते तू पोरगो शिका मोठा साहेब व्हा आणि तुले बंगईत झोके द्याव म्हणून म्हणतो साजरी ट्युशन लाव त्याले. नाहीतरी करून खर्च करूनच राहिले ना. मग शहरात ट्युशन लाव, शहरात शिको. नाही तर त्या शाळेतल्याच मास्तरींले म्हणा मा पोराला शिकवा म्हणा. शाळेतल्या मास्तरींनी घेतात ना ट्युशन. मग त्याच्या अंग लाव. लेकराचं चीज होईन माय बाई. नाही तर का हाय व अति येतात बसतात चालले जातात. आता मला माहित आहे ना तुझ्यासाठी माझी तुटते म्हणून राहिली मी. खुशी बाई हाय वही समजलं तुले? हो बाई सांग इकडे आली आते बाई बोलत बसली तुमच्या संग. सांग माय तुमचं पोरका आलं असेल घरी. माय मी घरी नसली तर अजून म्हणतील कुठे गेली त्याला माहिती आहे आज मी काही वावरात नाही गेली घरीच हा म्हणून. येतो आते बाई. कायची घ्या तब्येतीची ते बुडगीचं काय ऐकायला नाही पुरत मला. मा पोरग सांगते ना साजरे शिकवते म्हणते ते. आता मागच्या वर्षी होतं ना मा पोरग तिच्या अंग देतं बाई लावून तेच ट्युशन. हे बुडीला काय आहे कमी काही आहे माय घरातले भांडण नशी दारात आणते. सून काही करून राहिले 2 पैसा कमावून राहिली तिच्याच पोराला हातभार लागते ना. अशी माय तर माय जगात नाही पाहिली. मासुनी जोड नका लावू म्हणते ट्युशन लोकांनी जोड लावा. धन्य माय सुन नाही घर घालू हेच बुटीच आहे घर घालू. इनच फोडलं घर. आता इले तर फिसकवलं. आता त्या सारंगधरच्या घरी जावं लागेल मला. त्याचे 2 लेकरं आहेत. तिले सांगतो ट्युशन बंद करून म्हणून लेकरायची. बल्ली गेली मी ट्युशन घेतो मी अभ्यास करतो आणि मी पायावर उभी राहतो. अव तो पाय ना छाटून टाकीन तर नावाची आता कमलबाई नाही. हिच्या समजे ट्युशन ऐकली लेकरं बिचकून टाकतो.
एक लेकरू गेलं नाही पाहिजे हिच्या अंग ट्युशन आले. आणि कशी कमावते पैसे तर मग सांगतो. येईन तर माझदाराशी. माझं का पैशाची कमी आहे काय? आली तर दिनच 2-4 हजार. याले म्हटलं सकाळपासून धाडतो म्हटलं. हा मागच्या वर्षी तुमच्या जवळ होता तर मस्त शाळेत बी चांगले मार्क आलते. औंधा जरसा मागं पडला हा. काहीच प्रश्न नाही. आजपासूनही आला तर चालते. हो रे, यायचं ना ऋतिक? हा टीचर. माय तो होच म्हणे. तो पहिल्यापासूनही म्हणे त्याच्या बाबाला ट्युशनला जातो. पण सांगू का, आमचं जरासं हाततंग होता औंधा. मागच्या वर्षी जास्त असं काय आता तुम्हाला माहित आहे आमचं मजुरीवर पोट आहे. हा तर त्याच्यानं त्याच्या बाबानं नाही म्हणलं. 2 खर्च पुरतही नाही बाई. खरं सांग का तुम्हाला, 2 खर्च नाही पुरत शाळेचा लगायचा. आता औंधा पोरीला बी शाळेत टाकलं. तिचं दप्तर पुस्तकं लय होते ना लय होते, उभार होते. म्हणून याचे ट्युशन खरं तर बंद केली ती बाई. पण काय करता आता, पोरगं शिकलं नाही, मागं पडलं शाळेत. मग कसं असं वाटतं हा शिकला सवरला तर जरसं काय पालाट होईन तर होईन आमच्या नशिबाचा. असं आहे म्हणून आणलं आज डबल म्हणलं. त्याच्या बाबाला म्हणलं लावतोच म्हणलं ट्युशन. तर म्हणलं बाई याच्याकडे ना जरासं जास्तच लक्ष देत जा. ह्या पा 2-3 ठेवून दिला तर आम्ही काही म्हणत नाही. तुम्हाला आता सांगतो, यानं जर अभ्यास केला नाही ना चाजर बदलून काढत जा. त्याचा बापही काही म्हणणार नाही, मी काही म्हणणार नाही म्हणलं. नाही काहीच कामच पडत नाही त्याला काही म्हणायचं. खूप हुशार आहे बरं तुमचा मुलगा. हो, आणि सगळं करतो सांगितलं तसं. आता मागच्या वर्षी होता ना माझ्याकडे, माहितीये काहीच म्हणायचं काम नाही पडत. मारायचं तर दूरच दूर, त्याला काही पनिशही करायचं काम नाही. असं ना करते हा ना. हो करते. कायचा माय तुम्ही करून घेता म्हणून, नाही तर मला तर उलसं काय करत नाही. माय सफ्या डवली आली वाटते होती पोराला घेऊन. अशी हरामखोर आहे. आता एवढं माय तिला माघारी सांगलं ना, मी म्हणलं घरी गेली हे घरी, हे तर इकून आली. लोयच बाई हरामखोर आहे ना, 1 नंबरची ना. खरं ना सासूली काव आणला, नवऱ्याली काव आणला. एवढं माहिला समजावून सांगलं रंजनीले, तरी आली होती पोराला घेऊन. तिचं पोरग शिकून का नाही ना, कलेक्टरच होते काय. काय म्हणते ऐकू दे बरं. आजपासूनही आला तर चालते ऋतिक. तू संध्याकाळी आता 5ला यायचं. हो टीचर. हा येतो ना 5 वाजता. इकडेच जाळा लागेल ना. हो इथेच या ना आतमध्ये. चहा वगैरे करते. नाही चहा घ्यायचं काय करायला लागते माय बाई. चहा घ्यायचं नाही पाहिजे. याले ट्युशनचं तुम्हाला संग बोलायला चालते मी करत. इकडे राहिले नाही. बरं केलं साजरा आहे इकडे मोकळे. तिकडले समजा मग लाईन दिलं नाही. हा हिस्सा पण जरसा कमी जास्त नाही झाला का मग. नाही जसं आता लाईन एवढं मोठं घरच भेटलं माय बाई, मोठंच्या मोठं. आणि तुम्हाला इकडे मग तुमचा बी हिस्सा त्या घरात पाहिजे नव्हता. नाही ताई, हिस्सा म्हणजे हिस्सेवाटी नाही झाली अजून. आम्ही आता तिकडे थोडासा प्रॉब्लेम येत होता. मुलं मोठे झाले तर म्हणून इकडे आलो. तसं म्हणजे काही असं काही अजून हिस्सावाटी नाही झाली काही. अजून काही त्यांना आमचं आम्हाला असं काही नाही घेतलं आम्ही अजून. आम्ही स्वतःच इकडे राहायला आलो, बाकी काहीच नाही घेतलं. असं भांडेखोडी हे तर लस झाली बाई रंजनीची. ती येऊन इले भडकून राहिली. म्हणते लाईन लय मोठं दिलं तुम्हाला कमी भेटलं. अशी हरामखोर आहे रंजनी. हिच्या सासूची भेट घ्या लागेल मला पहिले. लहान झाली अति येऊन लागे तिला म्हणते तुला कमी भेटलं नाही, इले जास्त भेटलं. मी म्हणून इले ट्युशन लावू नको तर आली इकडे. झाली मोठी होती नाक खोपसून राहिली. या ना सासूबाई. आता बाय मी पुढे आली माझा नाही. मी घरी चालली होती. इकडे गेलती मी कोठ्याच्या घरी चालली होती. मी खाली येऊ माय बाई. बोलायचा आवाज आला म्हणून थबकली जराशी. मी घरी चालली होती. काय माय बाई कमले तुला अक्कलच नाही. चालली पुढे येत नाहीत का तुमच्या घरी. हो काल तर आल्या होत्या. येत नाहीत तर काय, आमचं घर कसलं त्यांचंच आहे. बरं तुम्ही याला संध्याकाळी ट्युशनला पाठवा 5 वाजता. बेटा 5ला येशील. आणि हे बघ तुझ्या शेजारचा तो रमेश आणि हे नाही का ती कार्तिकी, त्यांना पण सांगशील का 5चा टायमिंग झाला म्हणा आता ट्युशनचा. संध्याकाळी कसं ताई लवकर थंडी पडते, मग मुलांनाही थंडी वाजते. म्हणून म्हटलं 5 वाजतापासून 7 वाजेपर्यंत कसं थंडी तर असतेच पण थोडंसं फरक पडते. अंधाराचंही मग पोरं लवकर घरी चालले जातात. हा सांगतो ना टीचर. बरं बाई मग याला 5 वाजता धाडतो. हो 5 वाजता पाठवून द्या. लहान झाली रंजिनीची. लावलीच ट्युशन शेवटी हिच्याजवळ. हिच्या तोंडात काय सोयत घेऊन जन्माला आली का काय सांगा मग. हे मोठी अशी गोळ बोलती लोकांनी सांग की लगे लोकांना वाटते किती साजरी आहे किती नाही. पण ही किती आहे मला माहित आहे ना. मला घ्या ना विचारून. तिची सासू हाव ना मी सबर वयकली ना. तोंडावर गुळ घेऊन बोलते लोक सांग. हे ने या बाहेर तर अकलाच नाहीत. या रंजिनीले अर्धा घंटा बडबड केली नाही तरी शेवटी येऊन तिनं तिच्या मनसूच केलं. एक सांगू का बाई मला काही घेणं नाही तुमच्या घरातलं, पण तुमच्या सासूची विचार तुमच्यासाठी काही साजरे नाहीत बाई. ते मला काय माहिती नसणार का. जाऊ द्या चांगलेच आहेत चांगलेच म्हणा लागतात. तुमचा स्वभाव लय साजरा आहे बाई. पण बाई त्याचे साजरं नाही द्यायचं, ते तुमचा लय राग करतात. पण तुम्ही मा पोराले साजरं शिकवा. मा पोराले ट्युशन मी तुमच्याच जोड लावली. बरं लय लोकांना नाही म्हणलं मला. आता लोकांना म्हणलं म्हणून समजून घ्या.
पण तरी बी मी बनलं मग पोराला ट्युशन तुमच्या चांगलं लावली. मग पोराच्या इकडे जरसं शिल्लक ध्यान देत जा बाई. ताई तसं काहीच नाही, मी सर्व मुलांकडे बरोबर लक्ष देते आणि सर्वांचं सगळं करून घेते. होणार आहे तुम्हाला रिझल्ट लक्षातच येईल. आई काहीतरी नको म्हणून, तसं टीचर सगळ्याला शिकवत असतात ना. बरं येतो बाय बाय. तर रे येतो टीचर, बाय. 5 वाजता येतो. हो 5ला ये. काहीचे काही बोलतो टीचर, का मला काय शिल्लक शिकवणार आहेत का? असं काहीचं काही बोलत नको जाजो. माय टीचर आहेत ना ते. असं काय मराठी या बुडीनं काहीतरी म्हटलं गेले म्हणूनच ते हे म्हणते. बुडीला म्हणा तोड तू उलट पाणी किती तोडतं तर. उगवत्या सूर्याले तुला एक दिवस नमस्कार घालावाच लागेल, हे बी लक्षात ठेवजो म्हणा. भल्या बुडीवर जरा लक्ष ठेवाच लागेल.